महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. भारतीय हवामान विभागाचे IMD महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी जून 30 रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्यात देशात सरासरीच्या 106% पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता असून सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती. जून महिन्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागांना पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या होत्या. मात्र आता जुलैमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. देशभरातील पावसाची स्थिती. जुलै महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जागतिक हवामान घटकांचा प्रभाव. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान. सध्या प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान तटस्थ असून एल निनो किंवा ला निना यापैकी कोणतीही स्थिती नाही. ही तटस्थ स्थिती हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल IOD देखील सध्या तटस्थ आहे. मात्र मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात तो ऋण निगेटिव्ह स्थितीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनमधील पावसाचा आढावा. यावर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेगवान प्रवास झाल्यामुळे जून महिन्यातच मॉन्सून देशभरात पोहोचला. जूनमध्ये देशात सरासरी 165.3 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु यावर्षी 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीच्या 109% आहे. अधिक पाऊस झालेले राज्ये. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कमी पाऊस झालेले राज्ये. दिल्ली, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सरासरीइतका पाऊस. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सरासरीइतका 106% पाऊस झाला. थोडक्यात जुलै महिना महाराष्ट्रासाठी चांगला पाऊस घेऊन येणार आहे, ज्यामुळे पेरण्यांना वेग येईल आणि शेतीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. स्थिती. जून महिन्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागांना पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या होत्या. मात्र आता जुलैमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. देशभरातील पावसाची स्थिती. जुलै महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जागतिक हवामान घटकांचा प्रभाव. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान. सध्या प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान तटस्थ असून एल निनो किंवा ला निना यापैकी कोणतीही स्थिती नाही. ही तटस्थ स्थिती हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल IOD देखील सध्या तटस्थ आहे. मात्र मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात तो ऋण निगेटिव्ह स्थितीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनमधील पावसाचा आढावा. यावर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेगवान प्रवास झाल्यामुळे जून महिन्यातच मॉन्सून देशभरात पोहोचला. जूनमध्ये देशात सरासरी 165.3 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु यावर्षी 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीच्या 109% आहे. अधिक पाऊस झालेले राज्ये. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कमी पाऊस झालेले राज्ये. दिल्ली, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सरासरीइतका पाऊस. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सरासरीइतका 106% पाऊस झाला. थोडक्यात जुलै महिना महाराष्ट्रासाठी चांगला पाऊस घेऊन येणार आहे, ज्यामुळे पेरण्यांना वेग येईल आणि शेतीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.